श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. पहिल्या श्रावण सोमवारी आलेली आहे नागपंचमी. वर्ष 2026 मधील सर्वात मोठा महायोग आणि त्या दिवशी तुम्हाला काही करायचं आहे सोपा उपाय. ज्यांच्या कुंडलीमध्ये काल सर्पदोष आहे त्यांनी हा उपाय नक्की करायचा आहे. 2026 मधील श्रावण महिना आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत अद्भुत आणि चमत्कारी ठरणार आहे. कारण यंदा श्रावण महिन्याची सुरुवातच एक अत्यंत दुर्मिळ आणि महाकल्याणकारी योगाने होत आहे. पहिल्या श्रावण सोमवारी साक्षात नागपंचमीचा सण आला आहे. असा हा शिवशक्ती आणि नागदेवतेचा महासंयोग तब्बल अनेक वर्षांनंतर जुळून आला आहे. ज्या घरामध्ये पहिला श्रावण सोमवारी आणि नागपंचमीच्या या महायोगावर हा छोटासा गुप्त उपाय केला जाईल त्या घराला कधीच कुणाची वाईट नजर लागणार नाही. घरातील पितृदोष आणि कालसर्पदोष कायमचा निघून जाईल, कायमचा नष्ट होईल. साक्षात महादेव नागदेवताचा आशीर्वाद राहील. घरात पैशांची कधीच कमतरता भासणार नाही. चला तर मग अत्यंत या माहितीपूर्ण व्हिडिओला आपण सुरुवात करूया. यंदा वर्ष 2026 मध्ये श्रावण महिन्याची सुरुवात खूपच खास आणि मंगलमय झाली आहे. महाराष्ट्रात आषाढ अमावस्येनंतर म्हणजेच 13 ऑगस्ट 2026 गुरुवार रोजी श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. आणि या श्रावणातील सर्वात पहिला आणि अत्यंत पवित्र असा महायोग जुळून आलेला आहे. तो म्हणजे पहिला श्रावण सोमवारी 17 ऑगस्ट 2026 रोजी येत आहे नागपंचमी. ही आपल्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. याच दिवशी 17 ऑगस्ट 2026 म्हणजेच पहिल्या श्रावण सोमवारी नागपंचमी हा अत्यंत दुर्मिळ आणि शुभ योग जुळून आला आहे. सोमवार हा दिवस साक्षात महादेवाचा अत्यंत आवडता मानला जातो. आणि नागदेवतेचं तर महादेवाच्या गळ्यातील सर्वात मुख्य अलंकार आहेत, तो म्हणजे नागदेवता. अशा वेळी सोमवार आणि नागपंचमी एकत्र येणं म्हणजे जणू सोन्याहून पिवळा योग. आणि या दिवशी महादेवाची आणि नागदेवतेची एकत्र पूजा केल्यास माणसाच्या 7 जन्माचं पाप धुवून निघतं आणि अडकलेली सगळी कामे एका झटक्यात मार्गी लागतात, अशा मान्यता आहे. ज्या लोकांच्या कुंडलीत कालसर्पदोष आहे, कामात सतत अडथळे येतात, पैशांची सतत चणचण भासते किंवा घरात नेहमी कटकटी असतात, आजारपण असतात, सर्वांसाठी हा सोमवार एक वरदानासारखा ठरणार आहे. या अत्यंत पावन दिवशी घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आणि सर्व संकट दूर करण्यासाठी तुम्हाला एक अतिशय सोपा आणि अत्यंत प्रभावशाली उपाय करायचा आहे. उपाय अत्यंत सोपा आणि प्रभावी आहे. पहिल्या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. त्यानंतर घरातील तांब्यात स्वच्छ पाणी घेऊन त्यात थोडं गंगाजल, थोडं कच्चं दूध, काळे तीळ आणि अक्षता अखंड तांदूळ घ्यायचे आहे. एकत्र करावेत. हे पवित्र जल घेऊन जवळच्या महादेवाच्या मंदिरात जावं आणि शिवलिंगीवर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत ते जल अर्पण करायचं आहे. यानंतर महादेवाला बेलपत्र आणि पांढरी फुलं अर्पण करावी. आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजेच नागपंचमी असल्यानं मंदिरातील नागदेवताच्या मूर्तीला किंवा शिवलिंगावर असलेल्या तांब्याच्या नागाला मनभावाने नमस्कार करावा. त्यांना कच्चं दूध आणि साखर अर्पण करावीत आणि हात जोडून प्रार्थना करावीत. हे नागदेवता, हे भोलेनाथ, माझ्या घरातील सर्व संकट, दरिद्रता आणि दोष दूर कर आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावर तुमची कृपादृष्टी नेहमी ठेव. हा छोटासा उपाय केल्यानं तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि घरामध्ये सुखाची अखंड पहाट होईल. श्रावण सोमवार आणि नागपंचमी हा पवित्र योग या वर्षी आला आहे. यामध्ये आपल्याला आपल्या नशिबाचं कुलूप उघडायचं आहे, म्हणून हा उपाय त्या दिवशी आवर्जून करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा.